आपण पाहत आहात तक्षशिला एक्सप्रेस, आपल्या हक्काचं व्यासपीठ। भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने अंबरनाथ तहसील कार्यालय येथे शासकीय दाखल्यांसाठी जनजागृती। भटके विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांना विशेष शैक्षणिक सवलती मिळण्यासाठी विविध स्तरावर योजना राबवल्या जातात, परंतु त्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत। शासकीय दाखल्यांमुळे काही विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळत नसल्याने भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना खुले व्यासपीठ करून दिले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वंचित राहावे लागणार नाही व वेळेत योग्य मार्गदर्शन करून विद्यार्थी व पालक यांची समस्या जाणून त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे। त्यावेळी भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे, शिवसेना शिंदे गटांचे ओबीसी बीजेएनटी अंबरनाथ तालुका प्रमुख परशुराम जाधव, कंभार भाट समाजाचे प्रतिनिधित्व करणारे विनोद तामचेकर, शेखर अभंगे, मनी डांगे, कैलास हुमान, विनोद परमान, मुकेश चौहान, बहुजन विचार प्रणेते विजय हनुवते सहित इतर पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, तक्षशिला एक्सप्रेस, अंबरनाथ। नमस्कार, मी सुंदर डांगे भटके विमुक्त सामाजिक संस्थेचा अध्यक्ष आहे। आज या 24 तारखेला जो भटक्या विमुक्त लोकांना जातीच्या दाखल्यासाठी आमचा जो कॅम्प चालू होता 10 तारखेपासून तो 24 तारखेपर्यंत, ज्याचा आजचा शेवटचा दिवस आहे, परंतु कोणी काळजी करू नये। हा जरी शेवटचा दिवस असला तर भटके विमुक्त सामाजिक संस्था सदैव अंबरनाथमध्ये जागृत आहे। तुम्ही जो कोणी संपर्क साधला तर त्यांना मदत नक्कीच मिळेल, या हेतूने आम्ही हा कार्यक्रम आज चालूच राहील। आणि ज्या ज्या लोकांना आजपर्यंत दाखल्यांचं जी अडचण आली त्यांनी कृपया संपर्क साधावा आमच्या सगळ्या ग्रुपशी, भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अधिकारी पदाधिकारी यांच्याशी, आणि आपल्या मुलांचा विकास करून घ्यावा, आपल्या मुलींचा विकास, कारण गरजेचं आहे। सध्या महाराष्ट्रात राजकारण बघत असाल तुम्ही तर आरक्षणावरती झगडा चालू आहे, पण आमच्याकडे दाखलेच नसल्यामुळे आपण कोणत्या ह्याच्यात जाऊ, या हेतूने आम्ही आज लोकांना जागृत करू इच्छितो की तुम्ही खरोखर पहिले जातीचे दाखले मिळवून घ्या। ते आरक्षणाचा विषय तो आपण चालूच राहील, मोठे नेते लोक लढत आहेत या विषयावर, पण अंबरनाथमध्ये ज्या लोकांकडे दाखला नसल्यामुळं जर अशी गोष्ट आली तर आमच्या भटके विमुक्त सामाजिक संस्थेकडे नक्कीच या। आणि कुठलेही प्रश्न असो, जातीचा दाखला असो, डोमिशन रहिवासी दाखला असो, किंवा आणि कुठल्या रेशन कार्ड असो, किंवा कुठल्याही प्रकारचा संघर्ष असो, आजपासून तुम्हाला सगळ्यांना मी जाहीरपणे आव्हान करू इच्छितो की आपण यावं आणि आपले प्रश्न सोडून जावं, कारण ही संस्था फक्त प्रश्न तुमचा आणि उत्तर आमचं याच्यावरती काम करते पूर्ण महाराष्ट्रभर। आणि आजपासून पुढं महाराष्ट्रभर प्रत्येक तहसीलदाराच्या संपर्कात राहू। आम्ही प्रत्येक तहसील कार्यालयावरती भटक्या विमुक्तांना जातीचे दाखले कसे मिळतील यावरती आमचा महाराष्ट्रभर ही संघर्ष यात्रा निघत आहे। सगळ्यांना मी आव्हान करू इच्छितो की सगळ्यांनी यावं, संपर्क करावा आणि आपल्या जातीचा दाखला मिळवून घ्यावा। हीच मी सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।